कारण पेपर फुटला नाही, चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे असा दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलाय। शरद गोसावी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। आज 10वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आणि जालना जिल्ह्यामध्ये पेपर फुटल्याची बातमी समोर आली। आपल्यासोबत मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी सर आहेत। सर, काय नेमकी प्राथमिक माहिती आहे आणि आता काय कारवाई होणार आहे? कारण पहिल्याच कॉपी मुक्त अभियान आपण एकीकडे राबवतो आणि पहिल्या दिवशी पेपर फुटी। पहिलं म्हणजे पेपरफुटीच्या बातमीचं मी पूर्णपणे खंडन करतो। शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना ह्याच्या केंद्रावर 1 वाजल्यापासून होत्या। जे काही पेपर फुटला म्हणून जी काही पानं प्रसिद्ध झाली आहेत ती पानं आणि आमच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही। त्यामुळे पेपर फुटल्याची ही अफवा आहे आणि कुठल्याही माध्यमानं कुठल्याही मीडियानं खात्री केल्याशिवाय लोकांच्यात संभ्रम पसरू नये असे स्पष्ट आम्ही सांगू इच्छितो। आणि विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सांगू इच्छितो की पेपर असा कुठलाही फुटलेला नाही। तरी पण आम्ही डिटेल माहिती घेऊ। केंद्र क्रमांक 3050 जिल्हा परिषद बदनापूर इथं हे केंद्र होतं आणि त्या केंद्रावर आमचे शिक्षणाधिकारी अजूनसुद्धा देत आहेत। ते आणखी डिटेल रिपोर्ट मला देतील, परंतु मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे। आता जो बाहेर आलाय त्या पेपरचा नाचच्या म्हणजे प्रश्नपत्रिकेचा काहीही संबंध नाही असं आहे का माहिती? आता जी माझ्याकडं जे आलेली आहे माहिती किंवा जे त्यांनी पाठवलेलं आहे ते गाईडची 2 पानं आहेत। त्या गाईडच्या 2 पानाचा आणि या प्रश्नपत्रिकेचा कोणताही अर्थानुअर्थ संबंध नाही। जर याची काही तुमच्याकडे माहिती आली डिटेल चौकशी होणार आहे? सगळं निश्चितपणे आमच्या शिक्षणात येतं चौकशी होऊन त्याचा अहवाल पण दिला जाईल। त्यामुळं जर दोषी असेल तर कारवाई, दोषी नसेल तर ज्यानं हे मुद्दामहून केला असेल त्या संबंधितावर कारवाई केली त्याच्या फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल। तर हे होते शरद गोसावी सर आणि पेपर फुटला नसल्याचा दावा त्याने केलेला असून त्याची चौकशी करण्यात येते। जर दोषी असेल तर कारवाई होईल आणि खोटी अफवा पसरवण्यावर सुद्धा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं शरद गोसावी यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।